धाराशिव जिल्ह्यातील एका किराणा दुकानात मध्यरात्री शटर उचकटून चोरी करणाऱ्या 3 सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे। आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम, इतर मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी कार असा एकूण 6,59,615 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धाराशिव जिल्ह्यातील एका किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री शटर उचकटून दुकानात प्रवेश करत रोख रक्कम आणि इतर साहित्याची चोरी केली होती। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती। पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली। यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने हलवली। खात्रीशीर माहितीच्या आधारे 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत तिन्ही आरोपींनी चोरीची कबुली दिली। त्यानंतर आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम, इतर मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी कार जप्त करण्यात आली। जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 6,59,615 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तपासादरम्यान अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्यांच्या विरोधात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। ही संपूर्ण कारवाई धाराशिवचे पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इजपवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, स्वप्नील वाळवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।